माननीय व्यासपीठ इथे बसलेले सर्व माझे मित्र किंवा माझे सर्व मित्रच म्हणून आपण सर्वांना सर्व मित्रासारखे मुलांसारखे असतात। आज चौथीचा शेवटचा दिवस, त्याला निरोप समारंभ आपण म्हणतो। 4 दिवस तुम्ही आपलं 4 वर्ष तुम्ही पूर्ण या इथे राहत असताना खूप आनंद केलेला आहे। खूप म्हणजे इकडे उड्या मारू तिकडे उड्या मारू आणि त्या आनंदात आनंद घेत घेत तुम्ही शिकून गेला आहे। जे तुम्ही इथून शिकून गेला तेच तुमच्या आयुष्यात पूर्णतः तुम्ही काय करायचे, सिद्ध करून दाखवायचं की आम्ही काहीतरी करून दाखवलेला आहे। आणि हा जो पाया रचलेला आहे तुम्ही तो पुढे जाऊन 5वीला जाऊन तुम्ही कुठेतरी कोणत्याही शाळेत जाणार, तिथे या शाळेचं नाव सांगणार आहे। ज्यावेळेस तुम्ही आता मोठे होणार 5वी 6वी असं करत करत 10वी 12वी जाणार, त्यावेळेस तुमचं बालपण तुम्हाला आठवणार येईल की मी पहिली कुठे शिकलो। सर्वात तुम्हाला सांगू इच्छितो की पहिला जे मॅडम असते, पहिलीची मॅडम, पहिलेचे सर जे आपल्याला शिकवतात ते पूर्णतः आपल्या लक्षात राहतात। आता तुम्हाला बोलता येत नाही, परंतु इथून जेव्हा तुम्ही मोठे होणार जाणार तेव्हा खरोखर तुमची आठवण जाणार की ते काय आपल्याला शिकवून गेले। तर इथे येऊन तुम्ही जे जे काही घेतलेलं आमच्याकडून, जे जे आम्ही तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि ते पुढच्या जीवनात तुम्हाला ते सार्थक बनवायचं आहे। आपण काय केलं हे तुम्हाला पुढे काय करायचंय, सार्थक बनवायचं आहे। त्यामुळे कोणीही 4थीच्या पुढे जाऊन आपण काय करायचं, शाळा सोडायची नाही, पण शाळा ही काय करायची, पुढे पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला। आणि शाळेचं नाव सुद्धा पुढे पुढे घेऊन जायचं। शाळा कुठे शिकून आलो तुम्ही, प्राथमिक शिक्षण की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंधाने, इथून आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शाळेचं नाव आपल्याला पुढे करायचं आहे। सर्वांना जी शाळा तुम्ही पुढे येईल ती शाळा पूर्णतः एक चांगल्या रीतीने शिका। तुम्हाला या पुढे पूर्णतः आरोग्य नांदो आणि पूर्ण शिक्षण आयुष्यात पूर्ण शिक्षण घेत असताना या शाळेव्यतिरिक्त जी आपल्याला मावशांनी किंवा समाजाने किंवा पालकांनी, सरपंच असेल कोणीही असेल, त्याने आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे त्यांचं आपण एक आठवण ठेवायची आहे। इथून गेले तरी तुम्ही 5वीला 6वीला गेले तरी इथं आपल्याला काय करायचं आहे, शिस्त दिलेली आहे आपल्याला। आपण पूर्ण शिस्तीचं पालन करायचं आहे। इथे येऊन कोणत्याही गोष्टीचं पुढे जाऊन काही विद्यार्थी काय करतात की आपण आता निघून गेलो, परंतु पुढे जाऊन काहीतरी शाळेचा घाण करणार असं न करता ती आपल्या म्हणजे आपल्या वागणूकच नाही ती। आपण हे असं शिक्षण घेतलेलं आहे की नाही, तर आमची इतकीच अपेक्षा राहील पुढे जाऊन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेस व्हावे आणि खूप मोठे पदावर जावे आणि पूर्ण मोठ्या पदावर जाऊन आम्हाला सांगायला यावं की सर तुम्ही ज्यावेळेस आम्ही लावून होतो तेव्हा या वर्षी आम्ही इयत्ता 4थीत, एका 3री 2रीत होतो आणि तुम्ही आम्हाला शिकवत होता। असं नाव पुढे काढा। तुम्हाला पूर्णतः माझ्याकडून पूर्ण वर्गालाच एक मी शुभेच्छा देतो। खूप मोठे व्हा आणि या गावाचं स्वतःचं शिक्षकांचं नाव मोठे करा असं मी तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द समाप्त करतो।